नमस्कार मंडळी, सगळ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। बैलपोळा हा सण श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला वेगवेगळ्या प्रदेशानुसार साजरा केला जाणारा सण। बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे। विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर हा सण साजरा केला जातो। ज्यांच्याकडे बैल नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात। नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच श्रावणाच्या शेवटी पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जाराजाचा सण म्हणजे बैलपोळा। खरं म्हणजे तर हा सण खेडेगावांमध्ये जोरात साजरा केला जातो आणि शहरांपेक्षा गावाकडेच अशा सणांची मज्जा पाहायला मिळते। शहरात तर सणच वाटत नाही। जर आपण आपल्या घरात असे बैल वगैरे आणून सण साजरे केला तरच ते आपल्या मुलांना समजेल, नाही तर आपल्या मुलांना या सणांची, आपल्या संस्कृतीची ओळखच होणार नाही। त्यामुळे प्रत्येकाने आपले सण साध्या पद्धतीने का होईना साजरे केले पाहिजे। मी माझ्या घरी दरवर्षी हे सण साजरे करते। मी मातीच्या बैलांची पूजा केली। पहिले तर सगळे मांडणी करून घेतली, रांगोळी काढली, थोड्या फुलांनी सजावट करून 2 बैल व 1 गाय त्यावर ठेवली। नंतर दिवे लावून घेतले। गावाला पहिले बैलांचे पाय धुतले जातात, मग गुलाल, हळद, कुंकू, अक्षत, फुलं वाहून पूजा केली जाते। इथे मातीचे बैल असल्यामुळे मी फक्त पायांना पाणी लावून पायांची पूजा केली, फुलं ठेवले व आरती केली व नैवेद्य दाखवला। विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये बैलपोळा हा सण 2 दिवस साजरा केला जातो। पहिल्या दिवशी मोठा बैलपोळा व दुसऱ्या दिवशी छोटा बैलपोळा। मोठ्या पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलाला सजवून त्यांची पूजा केली जाते, तर दुसऱ्या दिवशी तान्या म्हणजे छोट्या बैलपोळ्याच्या दिवशी लहान मुले त्यांच्यासाठी आणलेले मातीचे बैल सजवून घरोघरी नेत असतात। या मुलांना सगळे लोक ज्यांच्या घरी बैल नेले त्यांना काहीतरी भेटवस्तू, पैसे किंवा खाऊ देत असतात। असं करताना लहान मुलांना खूप मजा येते व त्यांचा उत्साह देखील वाढतो। बैलपोळा या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये देखील उत्साह असतो। ते आपल्या पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं छान बैल सजवतात। नंतर संध्याकाळी गावात सगळ्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढतात। मी इथे देवांना नैवेद्य दाखवला, बैलांना देखील नैवेद्य दाखवला। आज आमच्या गावाला शक्यतो पुरणाची पोळीच नैवेद्य म्हणून दाखवतात। मी नैवेद्यामध्ये दूध, पुरणपोळी, कटाची आमटी, भात, भजी, कुरडई, पापड व कढी म्हणून केली। आमच्या गावाला सणाच्या दिवशी कढी करतातच। पुरणपोळी केली की कढी असतेच, त्याशिवाय पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक केल्यासारखा वाटत नाही। त्यानंतर मी धूप लावली। मी दर अमावस्येला धूप लावते। तसेच आज पिठोरी अमावस्या आहे। भाद्रपद अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात, कारण या दिवशी 64 योगिनी व देवी पार्वतीची पूजा केली जाते। या दिवशी माता पार्वतीने 64 योगिनींसह भगवान गणेशाची पूजा केली होती। तसेच या दिवशी उपवास केल्याने शूर व निरोगी पुत्र प्राप्त होतो असे मानले जाते। माझी पूजा झाल्यावर श्रीजा आणि तिच्या पप्पाने देखील बैलांची पूजा करून घेतली व त्यांना नमस्कार केला। तर अशा प्रकारे माझी पूजा पूर्ण झाली। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।